जागा वाटपाची महायुतीची यादी नेमकी कधी जाहीर होणार आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आघाडीत बिघाडी होते का असा सुद्धा सवाल विचारला जातो। आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते नेते संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। यादी कधी जाहीर होईल आणि सगळं काही आलबेल आहे का? तुमची जी उत्सुकता होती मला वाटतं ते त्याचा आजचा दिवस आज शेवट राहील। उद्या काही जागेची घोषणा निश्चितच मुख्यमंत्री साहेब करतील। महायुतीमध्ये आता कोणत्याही ज्या काही 4-5 जागाचा तिढा जो होता तो सगळा मिटलेला आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा घोषणा तिथलची असलेली उमेदवारासंदर्भातची घोषणा ही उद्या नक्की होणार आहे। नाशिक हे महायुतीमध्ये शिवसेनेचं नाक आहे का आणि हे नाक कापण्याचा प्रयत्न एनसीपी कडून वारंवार होतोय का? कारण छगन भुजबळ त्या ठिकाणी दावा ठोकतायत। नाही, नाशिक ही आमची हक्काची जागा आहे हो। तुम्ही पाहिलं असेल तर हे 4-5 वेळेला हजारो शिवसैनिक हजारो कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे साहेबांकडे आले, म्हणजे त्याला शक्ती प्रदर्शन नाही तर त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आले। आणि ज्या ठिकाणाहून स्टँडिंग खासदार आहे, 2 वेळा तो निवडून आलेला आहे, प्रचंड मताने निवडून आला आहे, ती जागा इतराला देऊ नये हा आमचा आग्रह आजही आहे। तुम्हाला मिळतील असा विश्वास आहे तुम्हाला? महायुतीमध्ये शिवसेना किती जागा लढेल? आम्ही 16+ लढू। आमच्या जागा हे 16+ असतील असा आमचा अंदाज आहे। बाकी सगळ्या जागांवरती बोलणी झालेली आहे, कारण ठाणे असू द्या, पालघर असू द्या, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, किरण सामंतही नाराज आहे असं समज। या सर्व जागेवर बोलणी झालेली आहे आणि याचा निर्णय तुम्हाला मुख्यमंत्री साहेब सांगू शकतील। याचा अधिकार मला नाही, परंतु मुख्यमंत्री साहेब निश्चितच या सगळ्या जागेबद्दलची घोषणा उद्या करतील। रामदास तडस यांची जी सून आहे पूजा तडस यांनी पत्रकार परिषदेमध्ये बरेचसे गंभीर आरोप केले। रॉडने मला मारहाण झाली आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या। उबाटा गटाकडे आता काही इलेक्शन प्रोग्राम राहिलेला नाही, त्यांनी केलेली कामं सांगता येत नाहीत आणि मग असे प्रकार शोधण्याचं काही लोकांनी चंग बांधलेलं आहे। राजकारणामध्ये अशा गोष्टी पब्लिक प्लॅटफॉर्मवर आणू नयेत असा एक संकेत असतात। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि ते त्यांचे जे काही विद्वान आहेत त्यांनी प्रेस घेऊन जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला ते चुकीचं आहे। महिलावर अन्याय जर होत असेल तर निश्चित त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण तिच्या पाठीशी राहू, परंतु अशा पद्धतीने एखाद्याला बदनाम करणं हे कितपत योग्य आहे? काय त्यांच्या आपसामधला बेबनाव असेल तो एका वेगळ्या याच्याने आपल्याला मिटवता सुद्धा येऊ शकतो, त्याच्यात समंजसपणाने सांगता सुद्धा येते। आपण त्याच्यामध्ये एखादी मोठी भूमिका घेतली तर त्याचा आनंद होईल, त्याला असं पसरवणं हे योग्य नाही, त्याच्यामुळे दोन्ही कुटुंबाची बदनामी होत असते। पवार महायुतीत यायला तयार होते असं म्हणतात प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलाय। महायुतीमध्ये यायला तयार नाही, एका पायावर तयार होते। अजितदादांनी जे काही 2 वेळा शपथ घेतली ती काय पवार साहेबांच्या सांगण्याशिवाय घेतली का? हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि इथं आताही महायुतीमध्ये येण्याच्या पूर्वी ज्या त्यांच्या दिल्लीला बैठका झाल्यात त्याच्यात सुप्रिया सुळे नव्हते का? त्यात जयंत पाटील नव्हतेत का? त्याच्यात शरद पवार साहेब नव्हतेत का? हे सर्व होते, परंतु ऐन वेळेला त्यांना थोडासा माघार का घ्यावं लागले याची कारणं त्यांना माहिती आहेत, परंतु आजही ते भाजपच्या बरोबर जायला तयार होते। मला वाटतं भविष्यात सुद्धा काही जास्त वेळ लागणार नाही। उबाटा गट संपलेला आहे, स्वतःचा पक्ष त्याच्यात फाटफूट झालेली आहे, काँग्रेसचं भवितव्य काही दिसत नाही, म्हणून शरद पवार राजकारणामध्ये पुन्हा त्यांचं अस्तित्व ठेवण्यासाठी हे भाजप बरोबर युती जरूर करतील। तुमचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। दक्षिण मुंबईमध्ये जागा वाटपाचा नेमका तिढा कधी सुटणार आहे? कारण 3 उमेदवार आहे, यशवंत जाधवही त्या ठिकाणी प्रचार करतायत, राहुल नार्वेकरही प्रचार करतायत, लोढाही प्रचार करतायत। नेमकी उमेदवारी कुणाला मिळेल जनतेला पडलेला प्रश्न आहे। मंगलप्रभात लोढाने जे काही आज राजसाहेबांची भेट घेतली त्याची कारणं काय ते मला माहीत नाहीत, परंतु मला वाटतं राजसाहेब अशा कुणाला जागा सोडावी कुणाला आपण हे करू हे ते सांगणार नाहीत। तो ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, तुम्ही जो कोणी उमेदवार असेल त्याचा मी निश्चित त्याला पण मी सपोर्ट करेल असं कदाचित त्यांनी सांगितलं असावं। आणि हे जागेसंदर्भाचा तिढा हा उद्या सुटणार आहे। मुळामध्ये ती जागा शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेला मिळावी अशी सगळ्यांची भावना पण आहे, म्हणून आता याचा सगळ्या गोष्टीचा निर्णय फक्त 1 दिवसाची वाट बघा, उद्या कळेल। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेनेचा दावा आहेच ना, मुळात ती जागा शिवसेनेची आहे, मागणं हा भाग वेगळा आहे, मग त्यात काय आदला बदल होते सांगता येत नाही। उद्या त्याचा निर्णय होईल।
बरं, वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2-3 दिवस ते नॉट रिचेबल सुद्धा होत्या. यानंतर त्यांनी म्हटलं की मुंबईतील जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांनी जशी बाजू मांडायला हवी होती, कडक भूमिका घेणं गरजेचं होतं, तसं झालं नाही. काँग्रेस पक्ष हा विकला गेला हा सर्व. तुम्हाला काय वाटतं? हे सर्व तिकीटं काही असेच गेलेत का? हे विकल्या गेलेत. काही जागा मुद्दा म्हणून सोडल्या गेलेल्या आहेत. वर्षा गायकवाड ही मुंबई प्रदेशची अध्यक्ष आहे काँग्रेसची. तिला कुठं विश्वासात घेतलं गेलं? तिचे वडीलसुद्धा मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते, खासदार होते. यांच्या भावना कुठं तरी लक्षात घेतल्यात का त्यांनी? शिवसेना संपवते काँग्रेस आणि उभाटा पक्ष संपवते काँग्रेस आणि NCP मुंबईमध्ये. उभाटा गट स्वतः संपला. राष्ट्रवादी उभाटा गट संपवण्यासाठी जे शरद पवारने चाल चालली, शरद पवारचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस संपली, त्याचे 2 भाग झालेत. राहिला काँग्रेस, ते संपवण्याचं काम पुन्हा शरद पवारांनी हाती घेतलेलं ते जो पण आहे ते आता ते संजय राऊतच्या मार्फत त्यांनी तोही पण आता पूर्ण केलेला. म्हणजे काँग्रेसमध्ये आता फूट झालेली हे जवळपास 100% निश्चित झालेलं आहे. संजय राऊत यांनी मोदींची तुलना पुतीनशी केली आहे, याबद्दल काय म्हणाल? मूर्ख माणूस आहे. देशाच्या पंतप्रधानांची तुलना असं इतर देशाच्या पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, कोणीही असेल, यांच्याशी करणं गैर आहे. माझा पंतप्रधान हा जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ असं म्हणायची ताकद आपल्यात असली पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जाती धर्माचा, कोणत्या ह्या भानगडीत नाही. जेव्हा पंतप्रधानांचा प्रश्न येतो त्या टायमाला स्वाभिमानात तुमचा गहाण ठेवू नका. राजकारण आज आहे, उद्या नाही. परंतु देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा तिथलचे एखादा 3पाट माणूस जर नावं ठेवत असेल तर सर्वसामान्य लोकांना हे आवडत नाही. त्यामुळं येणाऱ्या लोकसभेमध्ये याचासुद्धा बदला लोक तुमच्याकडं घेतील. मोदी आज जगामध्ये सर्वात त्याचं पॉवरफुल नावं घेतलं जातं. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असेल का कोणी असेल, मोदीच्या नावाला एक वलय आलेलं आहे आणि ते काम त्यांनी करून दाखवलं. मोदी म्हणून नाही तर पंतप्रधान म्हणून जी काही त्यांची कारकीर्द आहे ती तेवढी मोठी आहे. म्हणून अशा लोकांच्याबद्दल तुम्ही कॉमेंट्स करताना तुम्हाला लोक कधीही माफ करणार नाहीत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संजय गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.